नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी यूट्यूबर गुरु। आणि आज एक नवीन विषय घेऊन आलो आहे तुमच्यासाठी की जे लोक हमेशा त्या चुका करतात, 5 चुका करतात। कोणत्या 5 चुका करतात त्यामुळे त्यांचं चॅनल जो आहे ग्रो होत नाही। आणि त्या 5 चुका मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि त्याच्यावरती काय सोल्युशन आहे ते पण सांगणार आहे। तर मित्रांनो बघा, पहिला जो आपला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो काय असतो माहिती आहे का? रॉंग नीच म्हणजे जो विषय आपण निवडतो ना त्याच्यात आपण चुकून जातो, किंवा आपण जो यूट्यूबला विषय निवडलेला आहे, ज्याविषयी आपण व्हिडिओ बनवत आहोत तो विषयच आपल्याकडनं चुकून जातो का आपण कोणत्या विषयी आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे। कधी कधी असं पण होतं की आपण एखादा रॉंग विषय निवडतो आणि त्याच्यावरती 2-3 व्हिडिओ झाले की आपल्याला परत व्हिडिओ त्याच्यावरती भेटत नाही। ओके, किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की आपण दुसऱ्याने व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याचा व्हिडिओ खूप जास्त व्ह्यूज येत आहेत म्हणून त्याची कॉपी करून आपण पण तो व्हिडिओ बनवतो। थोडक्यात काय, दुसऱ्याची कॉपी करून आपण तो व्हिडिओ बनवतो, त्यामुळे पण तो प्रॉब्लेम येत असतो मित्रांनो। दुसरी गोष्ट, रिझल्ट काय येतो त्याचा, 2-3 व्हिडिओ आपले संपले, आपला तो विषय संपून गेला आणि त्याच्यानंतर आपण डिमोटिवेट होतो किंवा मोटिवेशन आपलं संपून जातं। अरे आपण आता कोणते व्हिडिओ बनवायचे आहेत, तर हे करायचं नाहीये मित्रांनो। आपल्याला असं करायचं की आपल्याला जो विषय आवडतो आपण त्याच्यावरती खूप सारे व्हिडिओ बनवू शकतो, तर अशा विषय आपण निवडायचा आहे। ओके, आता त्याच्यावरती सोल्युशन तेच मी सांगितलंय की सध्या डिमांड कोणत्या व्हिडिओला आहे, कोणत्या विषयाला आहे, कोणत्या व्हिडिओ जास्त चालतात तो कॉपी करू नका, त्याविषयी तुम्ही व्हिडिओ बनवा आणि त्याविषयी व्हिडिओ बनवून तुमच्या चॅनलला मित्रांनो टाका। ओके, हा त्याचं सोल्युशन झालं। आता बघा, दुसरा जो टॉपिक आहे तो कन्सिस्टन्सी म्हणजे काय, नियमितता। तुम्ही तुमच्यामध्ये काय होतं का, थोडक्यात तुम्ही यूट्यूबवर चॅनल खोलता, व्हिडिओ टाकता, परंतु ते व्हिडिओ टाकायला तुमच्यामध्ये नियमितता नसते, नियमित तुम्ही व्हिडिओ टाकत नाही। कमीत कमी हप्त्यामध्ये 1 ते 2 व्हिडिओ तरी तुमचे चॅनलला हा टाकला गेला पाहिजे। ओके, रेग्युलर अपलोड करत नाही, त्यामुळे तो यूट्यूब काय करतं माहिती आहे की रेग्युलर व्हिडिओ अपलोड न झाल्यामुळे तुमचा जो चॅनल आहे तो थोडक्यात याच्यामध्ये जातो, व्ह्यूज कमी यायला लागतात आणि तुम्ही डिमोटिवेट होतात। ओके, त्यामुळे पण तो प्रॉब्लेम येत असतो मित्रांनो। आणि तुम्हाला असं वाटतं आपण एवढी मेहनत करतो पण आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज येत नाही, आता काय करायचं, पण असं डिमोटिवेट व्हायचं नाही मित्रांनो। तुम्ही काम करत राहा, तुम्हाला 100% यश मिळणार आहे। ओके, काय होतं ना की तुम्ही आज व्हिडिओ टाकला, परत 8-15 दिवसांनी व्हिडिओ टाकता, परत कधी त्याच्यानंतर महिन्याने 2 महिन्याने टाकता। होतं काय माहिती का, यूट्यूबचं जे अल्गोरिदम आहे ना तुमच्या व्हिडिओला पुश करत नाही का, तर त्याला नियमितता नसते म्हणून ते पुश करत नाही। तर असं न करता आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे की नियमित व्हिडिओ टाकायला चालू करायचे आहे। म्हणजे थोडक्यात काय, कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे मित्रांनो यूट्यूबवरती। ओके, तर आता बघा, आपला दुसरा पॉईंट झाला, पहिला पॉईंट झाला विषय योग्य निवडा, दुसरा पॉईंट झाला नियमितता पाहिजे, तिसरा पॉईंट बघा काय, तुम्ही हे सर्व करतात परंतु तुम्ही जे तुमच्या व्हिडिओला मेन आरसा म्हणतो आपण, थोडक्यात थंबनेल आणि टायटल हे तुम्ही वीक ठेवतात। वीक म्हणजे काय की सिंपल टाकणे, सिंपल तुमचे वर्ड्स आहे त्या थंबनेलवरती टाकणे, किंवा बोरिंग थंबनेल टाकणे। त्या थंबनेल का बघितल्यानंतर कोणाला असं वाटणार नाही की त्याच्यावरती क्लिक करून बघावं, म्हणजे थोडक्यात बोरिंग थंबनेल टाकणं। त्याच्यावर जे लिहिलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय सांगायचं आहे ते क्लिअर मेसेज तुमच्या व्ह्युअर्सवरती पोहोचत नाही, म्हणून तो प्रॉब्लेम येत असतो मित्रांनो की तुमच्या व्हिडिओच्या थंबनेलला कोणी क्लिक करत नाही आणि अन्यथा त्याच्यावरती व्ह्यूज येत नाही। थोडक्यात काय, तुमच्या जो व्हिडिओ असतो त्याला CTR कमी मिळतो आणि व्ह्यूज पण कमी मिळतात। ओके, तर बघा मित्रांनो, अशा काही गोष्टी आहेत की जेणेकरून आपल्याला त्या सुधारायच्या आहेत। ओके, तर आता मी त्याच्यावर सोल्युशन पण सांगतोय आणि त्याचा प्रॉब्लेम काय तुमच्याकडनं होतो तो पण तुम्हाला सांगतोय। आता चौथी गोष्ट बघा, त्याच्यामध्ये अजून एक मी ॲड करल, तुम्ही जे थंबनेलवरती टेक्स्ट टाकतात ना ते बोल्डमध्ये टाका आणि कमी अक्षरात टाका की जेणेकरून लोकांना एका नजरेमध्ये ते वाचता येईल, अशा पद्धतीने टाका आणि क्लिक टाका। आणि थोडक्यात काय, व्हिडिओ कसा आहे तुमचा त्या पद्धतीने तुमच्या व्हिडिओवरती तुमचे चेहऱ्याचे हावभाव जे असतात ते तुम्ही त्याच्यावरती ॲड करा।
ओके, थोडक्यात काही अचानक काही असं झालं, म्हणजे थोडक्यात अचंब म्हणतो आपण, किंवा असं काही तुमच्या व्हिडिओमध्ये असेल तर त्या पद्धतीतच तुमचा तो थंबनेल किंवा थंबनेलवरती चेहरा असला पाहिजे. ओके, अट्रॅक्टिव्ह. त्यानंतर बघा, चौथा पॉईंट आहे SEO इग्नोर करणे. आता SEO इग्नोर करणे म्हणजे काय थोडक्यात माहिती आहे, टॅग, डिस्क्रिप्शन आणि कीवर्ड. बरोबर, टॅग, डिस्क्रिप्शन आणि कीवर्ड हे तुम्ही वापरतच नाही, फक्त व्हिडिओ अपलोड करता, टायटल देता आणि परत त्याच्यावरती परत जाऊन बघत नाही. त्याच्यामुळे तुमच्या जो याच्यावरती सर्चेबल म्हणतो आपण थोडक्यात, ते तुमचा व्हिडिओ सर्चेबलमध्ये जात नाही, किंवा सर्च करून तो पण तुमचा जो व्हिडिओ सर्च केल्यानंतर यूट्यूबवरती येत नाही. त्यामुळे पण प्रॉब्लेम येतो मित्रांनो. तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ टाकल्यानंतर टॅग, डिस्क्रिप्शन वगैरे करायला शिका. ओके, तर असं केल्यानं तुमच्या व्हिडिओवरती 100% रिझल्ट दिसेल मित्रांनो. त्यासाठी SEO इग्नोर करू नका, SEO हा करता आला पाहिजे आणि तुम्ही करा. ओके, आता हा झाला आपला चौथा पॉईंट. पाचवा पॉईंट बघा, त्याच्यासाठी लिहून ठेवलेले काही पॉईंट असे असतात की कधी कधी व्हिडिओच्या फ्लोमध्ये काही पॉईंट विसरून जातो. त्यामुळे मी एक पॉईंट असा आहे की तो लिहून ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती मी तुम्हाला सोल्युशन पण सांगतो आहे आणि काय प्रॉब्लेम तुमच्याकडनं होतो तो पण सांगत आहे. ओके, आता पाचवा पॉईंट बघा काय आहे, पेशन्स. आता काय होतं की आपण यूट्यूबवरती येतो, व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ टाकतो, काही प्रमाणात व्हिडिओ पण टाकले जातात, परंतु तुम्हाला जो पेशन्स म्हणतो, लवकर हार मानणे आपण पत्करून घेतो. थोडक्यात काय का 15-20 व्हिडिओ झाले, ओके, त्याच्यावरती व्ह्यूज येत नाही, म्हणून आपण काय करतो, त्याला सोडून देतो, त्या चॅनलला पण सोडून देतो आणि यूट्यूबवरती परत जाऊन बघत नाही. का त्याच्यावरती व्हिडिओ टाकल्यानंतर जर व्ह्यूज येत नाही तर बाबा मेहनत कशासाठी करायची. तर इथंच सगळ्यात महत्त्वाची तुमची चुकी होते मित्रांनो, आणि तुमचा चॅनल ग्रो होण्याआधीच तो बंद पडून जातो. बरोबर ना. तर असं न करता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पेशन्स ठेवा. 2-4 महिने 6 महिने फुल मेहनत करा. तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज येऊ अथवा ना येऊ, पण तुम्ही मेहनत करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर मेहनत करत राहा. 100% मी सांगतो, कारण माझ्याहून सांगतो, माझा दुसरा जो चॅनल आहे मी त्याला किती मेहनत करायला असेल मलाच माहिती, आणि त्या चॅनलवरती आता व्यवस्थितरित्या व्ह्यूज पण येतात, पेमेंट पण येतं. ओके, तर त्यासाठी मी हा जो दुसरा चॅनल मित्रांनो चालू केला आहे तो याच्यासाठीच चालू केला आहे की जेणेकरून आपले जे मित्र असतील त्यांना ह्या यूट्यूबविषयी माहिती मिळण्यासाठी खास मराठीतनं हा चॅनल चालू केला आहे मित्रांनो. त्यासाठी आपण आज या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ आणि चॅनल शेअर करा मित्रांनो, जेणेकरून खूप लोकांना त्याचा फायदा होईल. ओके, तर थोडक्यात हे जे 5 टॉपिक्स होते आज, ते मी तुम्हाला सांगितले आहे कोणकोणते टॉपिक्स आहेत त्याच्यावरती, आणि त्याच्यावरती सोल्युशन पण सांगितलं आहे. थोडक्यात तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, नियमितता ठेवा, 2-4-5 महिने कंटिन्यू मेहनत करा, तुम्हाला 100% यश येणार आहे. ओके, आता तुम्हाला एक जाता जाता टिप्स सांगून देतो. काय टिप्स असेल बघा, हे सर्व केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती, तुम्ही सुरुवातीला क्वालिटीपेक्षा कन्सिस्टन्सी महत्त्वाची. काही लोक काय करतात, काही लोक काय करतात की मी आता यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, मग त्याची अशी क्वालिटी आली पाहिजे, तशी क्वालिटी आहे, खूप खर्च करतात. म्हणजे थोडक्यात काय, हे घे ते घे ते घे, आणि ते घेतल्यानंतर 2-3 व्हिडिओ टाकतात, काढतात आणि नंतर ते विसरून जातात. त्यांना विषयच राहत नाही ना, कारण त्यांचा जो विषय निवडलेला असतो तो रॉंग निवडलेला असतो. कारण तुम्ही विषय जो पाहिजे तो मेन विषय असा निवडा की जेणेकरून तुम्हाला नियमित व्हिडिओ तयार करता आले पाहिजे. ओके, तर अशा काही गोष्टी आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं क्वालिटीपेक्षा सुरुवातीला, बरं का, क्वालिटीपेक्षा कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे, सातत्य हे महत्त्वाचं आहे. तर हळूहळू तुमच्यामध्ये सुधार पण होत जाईल, व्हिडिओ पण जास्त होतील, आणि जसं तुमचे व्हिडिओ वाढतील तसं तुम्हाला त्याचा फायदा होईल मित्रांनो. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप काही तुम्हाला एक टॉपिकवरती समजून पण सांगितलं आहे. असं वाटेल की तुम्ही याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेशाल आणि तुमचा जो चॅनल आहे तो 100% ग्रो करणार. आणि मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचा चॅनल ग्रो झाला की नाही, किंवा तुमच्या चॅनल काही प्रॉब्लेम असेल तर पण कॉमेंट्स करा. तर तुम्हाला योग्य ते रीतीने मी प्रयत्न करेल सांगण्याचा. ओके, चला, आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आपल्या या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करून द्या चॅनलला. ओके,
आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अलग टॉपिक घेऊन आणि अलग विषय घेऊन भेटूया आणि थँक्यू सो मच.